हाय मुलांनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये सराव संच 24चा पहिला प्रश्न पाहिला, त्याच्यातले 10 गणितं पाहिला. आता आपण शाब्दिक उदाहरण पाहू. दुसरा प्रश्न, 18 मीटर लांब व 15 मीटर रुंद जमिनीच्या तुकड्यात भाजीपाला लावण्यासाठी मोठ्यात मोठ्या आकारांचे चौरसाकृती सारखे वाफे तयार करायचे झाल्यास प्रत्येक वाफा जास्तीत जास्त किती मीटर लांबीचा असावा? तर बघा, आता 18 मीटर, आता इथं 18 मीटर आणि 15 मीटर रुंद असे तुकडे भाजीपाला लावायचा, त्यांना चौरसाकृती वाफे तयार करायचे एकसारखे. तर आपल्याला जास्तीत जास्त हा शब्द आला आहे बघा. जास्तीत मीटर किती मीटर लांबीचा असं, तर आपल्याला काढायची इथं मसावी काढायचा आहे. तर लिहून घ्या उत्तर. 18चे विभाजक बरोबर. आता ज्यांना विभाजक पाडताय बघा, 1 2 3 आणि 6 9 आणि 18, ज्यांना विभाजक पाडता येत ना त्यांनी सराव संच 23चा व्हिडिओ नक्की पहा बघा. 3 3 सक 18, साहित्रिक 18. आता आपल्याला 15चे विभाजक पाडायचे. 15चे विभाजक 1 बघा, 1 3 5 आणि 15. आता सगळ्यात मोठा जो सामायिक विभाजक आहे तो आहे बघा 3, म्हणजेच तुमचा मसावी आला 3. मग तुम्ही लिहू शकता बघा, प्रश्नामध्येच आहे. म्हणून चौरसाकृती सारखे वाफे तयार करण्यासाठी जास्तीत जास्त 3 मीटर लांबीचा वाफा असावा. बघा, तिथे किती लिहिले तिथं तुम्ही काय लिहायचं, 3 मीटर. प्रश्नातच तुम्हाला लगेच कळेल. स्क्रीनशॉट काढून घ्या ज्यांना काढायचं. चला तर तिसऱ्या प्रश्नाकडे वळूया. 8 मीटर आणि 12 मीटर लांबीच्या प्रत्येक दोरखंड्याचे सारख्या लांबीचे तुकडे करायचे आहेत. तर अशा प्रत्येक तुकड्याची लांबी जास्तीत जास्त किती मीटर असावी? तर बघा, 8 मीटर आणि 12 मीटर लांबीचं दोरखंडाचं आहे. सारखे तुकडे करायचे, सारख्या लांबीचे तुकडे करायचे. त्यासाठी आपल्याला आता जास्तीत जास्त विचारले बघा, मग इथे काढावं लागेल परत मसावी. मग उत्तर लिहा. तर 8चे विभाजक आणि 12चे विभाजक. 8चे विभाजक आहेत 1 2 4 आणि 8. तर 12चे विभाजक आहेत 1 2 3 4 6 आणि 12. तर आता बघा, समान करायच्यात आपल्याला. समान काही 4 सामायिक विभाजक आहे. तर मसावी आला तुमचा 4, म्हणजेच आपल्याला लिहिता येईल. म्हणून प्रत्येक तुकड्याची लांबी जास्तीत जास्त 4 मीटर असावी. म्हणून प्रत्येक दोरखंडाच्या तुकड्याच्या असं लिहिलं तरी चालेल. प्रत्येक तुकड्याची लांबी जास्तीत जास्त 4 मीटर असावी. स्क्रीनशॉट काढून घ्या ज्यांना काढायचं त्यांनी. चला आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. प्रश्न 4. चंद्रपूरमधील ताडोबा व्याघ्र प्रकल्प पाहण्यासाठी 6वी व 7वीच्या वर्गातील अनुक्रमे 140 व 196 विद्यार्थी सहलीसाठी गेले.
बघा, त्यांना चंद्रपूरमध्ये व्याघ्र प्रकल्प पाहण्यासाठी 6वीचे विद्यार्थी आणि 7वीचे विद्यार्थी, 6वीचे विद्यार्थी आहेत 140 आणि 7वीचे विद्यार्थी जे आहेत ते आहेत 196. प्रत्येक इयत्तेतील विद्यार्थ्यांचे समान संख्येचे गट करायचे आहेत. प्रत्येक गटाला माहिती देण्यासाठी एक मार्गदर्शक त्याची फी देऊन मिळतो. बघा, फी देऊन मिळतो. जास्तीत जास्त किती विद्यार्थी प्रत्येक गटात असू शकतील? प्रत्येक गटात जास्तीत जास्त विद्यार्थी घ्यायचे कारण काय असेल? इथे 2 प्रश्न विचारलेत आपल्याला. जास्तीत जास्त किती विद्यार्थी प्रत्येक गटात असू शकतील? जास्तीत जास्त आता म्हटले तर मग आपण काय करावं लागेल? तिथे आपल्याला मसावी काढावे लागेल. चला तर मग मसावी काढून घेऊया. लिहा मग 140 बरोबर. आता अवयव पद्धतीने पाडू, कारण की हे संख्या जास्त मोठी आहे म्हणून आपण अवयव पद्धतीने पाडून घेऊ. चला, एकक स्थानी 0 म्हणजे 2ने भाग जाईल. बघा, 2×7 14, 2×0 0, 2×7 14, 2×0 0, 70ने भाग घ्या. 2 70चे अवयव काय पडतील? 10×7 70 किंवा 7×10 70 असं लिहिलं तरी चालतं. 10×7 70. आता 2 आहेत असंच घेऊ. 10चे बघा अवयव पडतील 5×2 10 किंवा 2×5 10, 2×5 10 किंवा 5×2 10 लिहून घ्या. 2×5 10 आणि 7 जो आहे तो तसाच ठेवायचा. झाले हा अवयव. खालच्या अवयवांचा ते फोड होऊ शकत नाही, तर आपण आता 196चे अवयव पाडून घेऊ. 196 बरोबर. 2ने भाग जाऊ. एकक स्थानी 6 आहे बघा, 2ने भाग जाऊ शकतो. 2×9 18, 2×8 16, 98ने भाग गेला. परत 2 10 तसाच लिहा. एकक स्थानी बघा 8 आहेत तिथे म्हणून 2नेच परत भाग जाईल. 2 लिहा. 2ने भाग घालवा. 2×4 8 आणि 2×9 18 म्हणजे 49 गुणिले परत 2 गुणिले 2 गुणिले 49चे फोड तर काय होईल? तर 7 7 49. आता ह्यांचा अजून फोड होऊ शकत नाही. आता त्यातलं सामायिक विभाजक काढून घेऊ आपण. समान समान आले दोन्ही ह्याच्यामध्ये. 2 2 आला दोन्ही इकडे म्हणून एकदा लिहिला. 2 आला एकदा लिहिला. परत 5 इकडे आहे इकडे नाही आहे म्हणून तो लिहायचा नाही. 7 इकडे आहे एकदा आणि इकडे पण एकदा आहे म्हणून तो एकदा लिहिला. ठीक आहे. तर त्यांचा बघा 7 7 लिहायचा नाही परत. हां, चला पुढे आता यांचा गुणाकार करून घेऊया. 2 दुणे 4, 4 7 28 म्हणजे तुमचा मसावी आला आहे 28. मसावी 28 म्हणजेच काय रे? तर जास्तीत जास्त 28 विद्यार्थी प्रत्येक गटात असू शकतील. म्हणजे 28 जणांचा एक ग्रुप तयार केला, असा केला. असे सगळे मिळून एका ग्रुप एक ग्रुप म्हणजे एक ग्रुप आहे 28चा. म्हणून लिहा म्हणजे जास्तीत जास्त म्हणून जास्तीत जास्त 28 विद्यार्थी प्रत्येक गटात असू शकतील. ते असू शकतील. तर दुसरा प्रश्न काय? प्रत्येक गटात जास्तीत जास्त विद्यार्थी घ्यायचे कारण काय असेल? सोपं आहे कारण. जर विद्यार्थी जास्तीत जास्त घेतले तर आपल्याला काय मार्गदर्शक कमी लागतील, आहे की नाही? म्हणून लिहा प्रत्येक गटात जास्तीत जास्त विद्यार्थी घ्यायचे कारण आपल्याला कमी मार्गदर्शक लागतील आणि आपले पैसे पण कमी खर्च होतील. आपल्याला कमी मार्गदर्शक लागतील. आणि
आपले पैसे कमी खर्च होतील. समजून घ्या उदाहरणं. हा झाला आपला प्रश्न 4. बघा, एक मार्गदर्शक जर जास्त मिळाला तर काय होणार आपल्याला? 28 लागतील आपल्याला, म्हणून मसावी 28 आला आपल्याला. आणि 28 जणांचा ग्रुप, असे ग्रुप तयार केले. स्क्रीनशॉट काढून घ्या. प्रश्न 5व्याकडे जाऊया. तुमसर येथील तांदूळ संशोधन केंद्रात बासमती जातीचे 2610 किलोग्राम व इंद्रायणी जातीचे 1980 किलोग्राम तांदूळ बियाणे आहे. त्यांच्या जास्तीत जास्त वजनाच्या सारख्या पिशव्या विक्रीसाठी तयार करायच्या आहेत. तर प्रत्येक पिशवीचे वजन किती असेल आणि प्रत्येक जातीच्या तांदळाच्या किती पिशव्या तयार होतील? बघा, इथे बासमतीचं तांदूळ आहे आणि इंद्रायणीचा. बासमती तांदूळ 2610 आणि इंद्रायणीच्या जातीचं तांदूळ आहे 1980. तर तुम्हाला सांगितलं आहे, तर सारख्या पिशव्या विक्रीसाठी तयार करायचं, तर प्रत्येक पिशवीचे वजन किती असेल? तर त्यासाठी आपल्याला काय काढावं लागेल? मसावी. मग मसावा अवयव पद्धतीने पाडू आपण. 2610 2ने भाग जाईल, कारण की एकच स्थानी 2 आहे. करून पाहूया एकदा आपण. करून पाहायचं, चुकायचं नाही. भागिले 2, 1 बे 0, वरतून घेतला 6, बेत्रिक 6, वरतून दोन्ही अंकही जेव्हा एकदा घेतो आपण, तेव्हा आपण वरती आपण 1 0 देत असतो. तर बे पंचे 10 0, म्हणजे 1305 ने आपल्याला भाग गेला. पूर्ण भाग पूर्ण झाला पाहिजे. आता बघा, इकडे खाली एकक स्थानी 5 आहे. बघा, 1305 2 आहे तसाच लिहिला, 1305 आहे. चला आपण त्याचं करून पाहूया. 5 आहे म्हणून 5ने भाग दिला. 5 दुने 10, 13तनं 10 गेला, 3 उरला, वरतून घेतला 0, 5 सक 30, 0, वरतून 5 घेतला, म्हणजे 5 1 5, म्हणजे तुमचं उत्तर आलं 261. म्हणजे 13चे अवयव पडले 5 गुणिले 261. 2 आहे तसाच लिहून घेऊ. आता आपण 5 लिहून घेऊया. 261चे अवयव बघा, 6 7 8 9, यांची 9 बेरीज इथे, म्हणजे 3ने भाग जातोय. 3 लिहून घ्या. बघा, 3 8 24, 3 7 21, 87 आले. 2 तसेच लिहून घ्या. आता हे अवयव 5 3 7 आणि 8 यांची बेरीज येते 15, म्हणजे 3ने जातोय भाग परत, म्हणून गुणिले 3. बघा, 3 दुणे 6 आणि 3 9 27, 29 आले. बघा, हे झाले अवयव. 29 अवयव काढू शकत नाही आता, मूळ संख्या आहे ती. म्हणून आता आपण पुढे 1980चे अवयव पाडून घेऊ. 1980 बरोबर 2 गुणिले, बघा एकक स्थानी 0, म्हणून आपल्याला आता 2ने भाग जाऊ शकतो. बघा, 92 18 92 18 बे 0 0, 2 गुणिले एकक स्थानी परत 0 आहे, म्हणून 2ने घालवला. बे चोक 8 92 18 बे पंचे 10, 495. आता एकक स्थानी तिथे 5, हे 2 आहे तसेच लिहून घ्या. 2 2 2 आणि 5 5ने भाग जातो. बघा, एक स्थानी 5 म्हणून 5ने भाग गेला. 5 9 45, 5 45. परत 2 गुणिले 5 गुणिले 99ची फळ काय येणार आहे रे? 3ने भाग जाऊ शकतो. बघा, 3ने भाग गेला. बघा, 3 त्रिक 3 1 3, 3 त्रिक 9, 3 त्रिक 9, म्हणजे 33 त्रिक 99. आता 33ची पण फोड करूया. 2 गुणिले 2 5 गुणिले 3, 33ची फोड आली 11 त्रिक 33. आता ह्याच्यातले आपण काय करायचं?
समान अवयव काढून घ्यायचे. 2 इथे आहे, इथे पण आहे. एकदा लिहा 2 गुणिले 5 आहे, 5 आहे. एकदा लिहून घ्या 5. 3 आहे, इथे पण 3 आहे, 3 लिहून घ्या. पुढे इथे 3 आहे, लिहून घ्या. पुढे येणार आहे का? तर नाही येणार आहे, एवढेच येणार आहेत. त्यांचा गुणाकार करायचा आता आपल्याला. 2 पंचे 10, 10 त्रिक 30, 30 त्रिक 90. म्हणजेच तुमचा मसावी आला 90. म्हणजेच प्रत्येक पिशवीचे वजन किती असणार आहे? तर 90 किलोग्राम. म्हणून खाली लिहा. म्हणून प्रत्येक पिशवीचे वजन 90 किलोग्राम असेल. म्हणजे एक पिशवी जी आहे ती 90 किलोग्रामची आहे. एक पिशवी आहे ती 90 किलो. आता प्रत्येक जातीच्या तांदळाचे किती पिशव्या तयार होतील? तर प्रत्येक जातीच्या तांदळाच्या पिशव्या करा. बासमतीच्या आणि इंद्रायणी जातीच्या तांदळाच्या पिशव्या काढायच्यात आपल्याला. तर आपल्याला काय करावं लागेल? ते भागाकार करावं लागेल. कारण की आपल्याला प्रत्येक पिशवीचं वजन कळलं 90 किलोग्राम. तर बासमती आहे 2610 आणि इंद्रायणी आहे 1980. तर भागाकार करून घ्या. कशाने भागा? तर 90 ने. कारण की प्रत्येक पिशवी काय आहे? 90 किलोग्रामची आहे. आणि असं बासमती तांदूळ किती किलोग्राम आहे? तर 2610 आणि 90. बघा इकडे 0 आहे, इकडे एक 0, तो कट होतो. जास्त 90 ने भाग द्यायची काही गरज नाही. आता 9 राहिला. 9 2 18, 26 मधनं 18 गेले, 8 उरतात. वरतून घेतला 1, 81, 9 9 81. म्हणजेच तुमचे बासमतीच्या पिशव्या किती झाल्या? तर 29 पिशव्या तयार होतील. आणि इंद्रायणीचा आता बघूया 90, 1980 किलोग्राम. 9 0 0 गेला. 9 2 18, 19 मधनं 18 गेला, 1 वरतून घेतला 8, परत 9 2 18 0. म्हणजेच इंद्रायणी तांदळाच्या तुमच्या 22 पिशव्या तयार होतात. मग खाली लिहून घेऊ, व्यवस्थित शब्दशः लिहून घेऊ आपण आता. म्हणून बासमती तांदळाच्या 29 पिशव्या तयार होतील. व इंद्रायणी तांदळाच्या 22 पिशव्या तयार होतील. स्क्रीनशॉट काढून घ्या व्यवस्थित. समजलं नसेल तर व्हिडिओ पुन्हा बघा, नक्की समजेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थोडंसं मोठं गणित आहे पण व्यवस्थित समजेल तुम्हाला. चला तर मग आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये, पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. नंतर आपण भेटूया. थँक्यू.